अध्यक्ष महोदय, सन 2025-26 अर्थसंकल्पातील ज्या अनुदानांच्या सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल वन विभाग आणि कृषी पशुसंवर्धन, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, मराठी भाषा विभाग या विषयावर चर्चासाठी आज आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले आभार। खरं तर सामान्य प्रशासन विभाग अध्यक्ष महोदय मुख्यत्वे 3 गोष्टीवर सामान्य प्रशासन विभागाची भिस्त आहे। सामान्य प्रशासन विभागामध्ये आपण पाहतो की सातत्यानं गेल्या 5-4 वर्षाचा 3 वर्षाचा अनुभव किंवा मागील वर्षाचा अनुभव आपण बघितला। 2-2.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय सामान्य प्रशासन विभागातील चांगल्या पदावर किंवा की पोस्टवर प्रशासनातील कामाच्या पदावर आपण जे अधिकारी नेमतो त्या अनेक अधिकाऱ्यांच्यावर चौकशी सुरू असताना त्यांना प्रशासनातील मोठ्या जबाबदारीवर आपण नेमलेले अध्यक्ष महोदय। हे खरं म्हणजे आजच्या मागण्याच्या वेळेस आपल्याला यामध्ये 2 तट प्रशासनामध्ये पडलेले दिसतात। मुख्यत्वे आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय की प्रशासनामध्ये काम करणारे IAS अधिकारी ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी खरं तर ज्युनियर अधिकाऱ्यांना IRS अधिकारी जे आपल्याकडे डेप्युटेशन वाले त्यांच्यावर किंवा प्रमोटी असलेल्यावर ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशांना प्रशासनातील महत्त्वाच्या जागेवर नेमलं जातं आणि IAS अधिकाऱ्यांना डावलला जाण्याचा प्रकार अलीकडे फार मोठ्या प्रमाणात झालेला होता अध्यक्ष महोदय। आता माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये पदभार घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा व्हावी, प्रशासन गतीनं व्हावं आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता यावी या उद्देशानं पुढील काम होण्याची अपेक्षा आहे। या मागण्यावर बोलताना मी आपल्याकडे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय। खरं तर रिक्त जागांच्या संदर्भात फार मोठ्या चर्चा नेहमी या सभागृहात होत असतात आणि आहेतच। प्रशासन आणि जनतेला आपण जर जनतेच्या हितासाठी जनतेच्या संरक्षणासाठी कामं गतीनं होण्यासाठी संपूर्ण रिक्त पद भरणं अत्यंत आवश्यक अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊन 16 महिने 1-1.5 वर्ष ती पद का भरली जात नाही, त्या पद का थांबवली जातात। परीक्षा होते परंतु मागच्या वर्षामध्ये झालेल्या परीक्षेमध्ये परीक्षा झाली आणि जे विद्यार्थी मुलं पास झालेत अद्याप त्यांना जॉईन करून घेतलं गेलं नाही। कुठे माशी शिंदे खरं म्हणजे त्याला स्वायत्त संस्था वगैरे आपण म्हणतो, पण सामान्य प्रशासन विभागाकडे ज्या वेळेस हे सगळं पडताळणीसाठी येतं त्यावेळेस त्यामध्ये खूप वेळ घालवला जातो। हे रिक्त पदामुळे आहे का, हे का याच्यामध्ये उशीर होतो आहे याचं उत्तर जर मिळालं तर सामान्य प्रशासन विभागामध्ये निश्चितपणे सुधारणा झाली। सामान्य प्रशासन असा विभाग आहे की पूर्णतः राज्याला गती देण्याचं काम सामान्य प्रशासन विभाग करू शकतो आणि सर्व ठिकाणी मुळात आम्ही ग्रामीण भागातील पद भरताना शहरी भागाचा विचार करतो ज्या ठिकाणी मुंबईमध्ये येणाऱ्यांची सगळ्यांची ओळख आहे आणि तिकडे मात्र जाताना आपण चांगले अधिकारी नेमले नाहीत तर मात्र आपल्या ग्रामीण भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अध्यक्ष महोदय। म्हणून या सामान्य प्रशासन विभागामध्ये मी स्पेसिफिक नाव घेत नाही कारण माझ्याकडे 5 अधिकारी असे आहेत की त्यांच्यावर चौकशा सुरू होत्या। त्यामध्ये CBIची चौकशी होती, एका अधिकाऱ्यावर रेड ईडीचा झालेला होता आणि तरीही पण त्यांना तुम्ही अशा की पोस्टवर बसवलाय की ज्याची हा जर विचार आपल्या डोक्यात असेल तर आपण स्वच्छ कारभार जो म्हणतो तो देऊ शकू का, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी येतो आहे। महसूल आणि वन विभागाच्या संदर्भात माननीय वनमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। मागील वेळेस आता सुधीर भाऊ वनमंत्री होते, वाघांच्या मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे। शिकार करणारे शिकारी या महाराष्ट्रामध्ये बिहार UP मधून महाराष्ट्रात येतात। मागील वर्षी 6 वाघांचा मृत्यू झाला। 2-3 कारण आहेत, एक तर शिकारी त्यांची घुसखोरी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाघांचा मृत्यू होत आहे, त्यांना मारलं जातं, त्यांची नखं कातळ्यांचा व्यवसाय केलं जातं अध्यक्ष महोदय आणि त्यानंतर वाघाच्या झुंजीमध्ये वाघांचा मृत्यू होतो। कारण आता वाघांची संख्या महाराष्ट्रात लक्षणीय वाढली आणि त्यामुळे त्यांना जेवढा अधिवास लागतो जेवढा त्यांना टेरिटरी लागते
त्यापेक्षा अधिकची संख्या असल्यामुळे वाघांची झुंज होते आणि त्यामुळे वाघांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतो. आणि यामुळे अध्यक्ष महोदय आपण ट्रान्सलोकेट करायचं काम मधांच्या काळामध्ये आणलं गेलं होतं. पण अजूनही काही वाघ मला वाटतं आपण म्हणालात की तिकडे गुजरातमध्ये पाठवायचं परवाच्या उत्तरामध्ये सांगितलं. यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय की वाघ आता जंगल सोडून कारण अधिवास कमी पडत असल्यामुळे शेतीकडे मोठ्या प्रमाणात यायला लागले, गावाकडे यायला लागले आणि पर्यायानं वन्यजीव आणि मनुष्यामध्ये प्रचंड त्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि यातून निष्पाप लोकांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपला जीव गमवावा लागतोय अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे की अधिकचे जेवढी वाघ असतील महाराष्ट्रातून लवकरात लवकर ट्रान्सलोकेट करा, त्यांना स्थलांतर करा आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना आपण प्रोटेक्शन देण्याची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. काल आपण बोललात की त्या दिवशी उत्तरामध्ये 200 कोटी रुपये आपण ज्या गावाच्या शेजारी वाघांचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि जंगलालगत जी गावं आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम त्यावेळेस आम्ही मांडला होता विषय आणि त्याला आपण उत्तर देताना निधीची उपलब्धता आहे असं आपण बोलला. अध्यक्ष महोदय, केवळ ते करून होणार नाही तर वाघ आपल्याला ट्रान्सलोकेट करावे लागतील, स्थलांतर करावे लागतील तरच ते थांबू शकतील. कारण शेतीशी आणि शेतकऱ्यांचा आणि जंगलाचा संबंध हा रोजचा आहे. जंगलामध्ये उपजीविकेसाठी जावं लागतं. वन्य आपल्या जंगलातील जे मोहाफुलं आहेत ते गोळा करायसाठी शेतकरी किंवा मजूर जातात. त्यामुळे जंगलात जाणारच नाही असं काही भूमिका होत नाही. ते जंगलात जाणारच, उपजीविकेचं साधन आहे म्हणून जाणार. आणि अशा वेळेस वाघापासून संरक्षण करण्याची भूमिका सरकारने इथे जाहीर केली पाहिजे आणि अधिकची संख्या असेल ती हटवण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करायसाठी मधामध्ये आपण सोलर फिनिशिंगचा प्रस्ताव दिला. तुम्ही त्या दिवशी घोषणा केली की 100% आपण देणार, पण तो कोटा आणि इंटेक वाढवून द्या जरा. प्रचंड नुकसान होत आहे शेतीत, दहशत आहे शेतकऱ्यामध्ये. आमच्या भागामध्ये माझ्या एका मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतो मंत्री महोदयांना 55 वाघ की 56 वाघांची नोंदणी झाली. अख्खा गावात एक गाव असेल एक वाघ एका गावाच्या 3-4 गावाला फार डिस्टर्ब करत असतो. तरी काय आपण आपल्या पाळीव जनावरांचं काही गाई बैल बकरींचं पाळण्याचं प्रमाण आहे त्याला काय मोबदला मिळत असतो, पण जीव मात्र परत येत नाही माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस. म्हणून अनेक उदाहरणासकल सांगतो अध्यक्ष महोदय की आपल्याला त्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला सगळ्यांना दिसतोय. माझी विनंती आहे की आपल्याला मंत्री महोदयांना की या ठिकाणी वन खात्याला अधिकाधिक निधी देऊन त्या शेतीच्या संरक्षणासाठी जो व्यक्ती आपल्याला या वन संरक्षणासाठी वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी जे सोलर फिनिशिंग मागेल किंवा आपल्या कुंपण मागेल ते उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला करून द्यावं लागेल, शेती वाचवावी लागेल अशी माझी आपल्याला या निमित्तानं मंत्री महोदयाकडे विनंती आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शेतीशी आपल्याला सगळ्यांचा संबंध दिवसेंदिवस सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायातही मोठी भर आताही पडत आहे अध्यक्ष महोदय, कारण दूध उत्पादन आहे आणि खरं तर गोधन कमी होताना जरी दिसलं तरी दूध उत्पादनाची वाढ आपल्याला होताना दिसते. मग यामध्ये हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण धरतो अध्यक्ष महोदय. शेतीपूरक व्यवसाय हा न राहता शेती एवढाच आता तो मुख्य व्यवसाय आता शेतकऱ्यांचा झालेला आहे. आणि अशा वेळेस या ठिकाणी सरकारकडे आमची मागणी अध्यक्ष महोदय की राज्यात पशुवैद्यक विद्याशाखेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. पशुवर्धक विद्याशाखेच्या संदर्भामध्ये आपल्याला सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली मनुष्यबळ प्रचंड अपुरा अध्यक्ष महोदय. एका तालुक्यामध्ये आपल्याला 5 जर पशुवैद्यक डॉक्टरांची आवश्यकता असेल, 10 असेल तर 1 आणि 2 कार्यरत करतात आणि त्यावेळेस जनावरांचा जीव जातो, ज्यावेळेस बिमार पडतो वेळेवर ते पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळं या भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या मानकानुसार आपल्याला पशुवैद्यक महाविद्यालयाचा विस्तार हे अत्यंत आवश्यक आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचा विस्तार विभागीय स्तरावर 1-1 किंवा 2-2 असे पशुवैद्यक महाविद्यालय होणे आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे पशुवैद्यक आणि पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत आता एक GR काढला होता आपण. तर बीडला आपण एक, परळीला एक आपण आता नुकता GR काढला 25 फेब्रुवारी 2025 ला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
नागपूर अंतर्गत परळी बीड इथे आपण ते महाविद्यालय मंजूर केलं अध्यक्ष महोदय। याला लागणारी जमीन, या लागणारी व्यवस्था ही सगळी आमच्याकडे उपलब्ध आहे विदर्भात। एक केवळ नागपूरमध्ये पशुवैद्यक महाविद्यालय, याचा विस्तार करून चंद्रपूरमध्ये एक पशुवैद्यक महाविद्यालय मंजूर करावं अशी आमची मागणी माननीय मंत्री महोदयांना आहे आणि सरकारकडे आहे अध्यक्ष महोदय। यासाठी लागणारी जागा उपलब्ध आहे। सिंदेवाईमध्ये कृषी विद्यापीठाची जागा उपलब्ध आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये। त्या ठिकाणी 400 एकर जागा, याला 40-45 एकर जागा लागते। जागेचा प्रश्न येत नाही, त्यामुळे आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी किंवा सिंदेवाई इथे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये, या सरकारी जागेमध्ये हे महाविद्यालय जर आपण निर्माण करण्याचं आणि मंजूर करण्याचं काम केलं तर नक्कीच यामध्ये आपल्याला गोधनाचे आणि कृषी पूरक व्यवसायासाठी आपल्याला मदत करता येईल अशी माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे। अध्यक्ष महोदय, कृषी मंत्री मला वाटतं की या ठिकाणी आहेत। आपल्याला विनंती आहे की अकोला या येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र फार प्रचंड मोठं आहे। विदर्भामध्ये एकच आपण ते कृषी विद्यापीठ अध्यक्ष महोदय, आणि प्रशासकीय कामकाज करत असताना त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात। त्यामुळे मला मंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय की या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं विभाजन करून नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची आता आवश्यकता आहे। ते नवीन विद्यापीठ यासाठी की पूर्व विदर्भामध्ये एकही कृषी विद्यापीठ नाही। आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, मराठवाड्यात झालेत, नवीन विद्यापीठांची मागणी केली आपण। म्हणून आपल्याला हे आपल्या डॉक्टर बी व्यंकटेश्वरू यांच्या अध्यक्षतेखाली जे 11 सदस्यांची जी समिती गठीत केली होती, त्या समितीने विदर्भातील चंद्रपूर, सिंदेवाई, मूल, नागपूर या सगळ्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी तज्ञ केलेल्या मूल्यांकनाचा अहवाल 27 जानेवारी 2016 रोजी शासनात सादर झालेला अध्यक्ष महोदय। आणि यात अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नवीन विद्यापीठ स्थापन करावे असं अहवालात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। म्हणून याची अंमलबजावणी आपण तातडीनं करावी आणि त्या विद्यापीठाचं विभाजन करून नवीन विद्यापीठ या भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे तो चंद्रपूर, मोल किंवा सिंदेवाई जिथे जमीन उपलब्ध असेल त्या ठिकाणी नवा विद्यापीठ या ठिकाणी सुरू करावं आणि तो मंजूर करावा अशी मागणी मी या निमित्तानं आपल्याकडे करतो अध्यक्ष महोदय। या ठिकाणी अनुदान मागण्यावर चर्चा करत असताना आपल्यामध्ये माननीय वित्तमंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये यावर्षी आपण 1 रुपयामध्ये पीक विमा यावर्षी देणार की नाही याचं उत्तर सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलं पाहिजे, कारण त्यामध्ये उल्लेख झाला नाही, त्यावरची तरतूद नाही। तर खरं म्हणजे शेतकऱ्यांनी मागील वर्षी ज्याप्रमाणे दिलं आपण त्याप्रमाणे यावर्षी आपण देणार आहात का? ठीक आहे, बीड जिल्ह्यामध्ये 35 आयडी झाल्या, त्यातून काही गोंधळ झाला असेल, गैरप्रकार झाला असेल, बीड जिल्हा बदनामच आहे। याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवावं, हे सरकारची भूमिका असता कामा नये अध्यक्ष महोदय। म्हणून मला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024 मध्ये जो आपण पोर्टल बोगस विमा भरण्यात आला पोर्टलवर, आता भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील आपण इतर भागातील या लोकांना आणि त्या गैरप्रकार सोडून द्या, पण हे एकच शासनाने या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे की यावर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या संदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, खरं तर कृषीच्या संदर्भामध्ये आमच्याकडे तालुक्यामध्ये किंवा आपल्या पूर्व विदर्भामध्ये 99% धान उत्पादक शेतकरी शेतमजूर वास्तव्यात आहेत अध्यक्ष महोदय। शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्यांना सुद्धा शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि बारमाही उत्पादन घेऊन आर्थिक उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळण्याकरता आपल्याला आपली विनंती आहे की सातत्यानं त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही कृषी विभागाकडे, म्हणून तालुका जिल्हा स्तरावर किमान सेंटर विभागीय आपल्या उपविभागीय स्तरावर एक कृषी भवन बांधून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल अशा प्रकारे जर आपण व्यवस्था करू शकलो तर मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा नक्की फायदा होईल। आणि कृषी विभाग चंद्रपूर यांनी असा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेला आहे। माझी विनंती आहे की मात्र गेल्या 2 वर्षापासून हा प्रस्ताव आता आपल्याकडे प्रलंबित आहे आणि तो मंजुरीसाठी आहे, म्हणून आपण या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी आपल्या विभागाला आपल्या मंत्री महोदयांना माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे। अध्यक्ष महोदय,
राज्यात काही संस्था चालकांनी शिक्षण विभागाच्या संदर्भात ही सर्रासपणे पायमल्ली करून शासनाची कोणतीही परवानगी न शाळा सुरू केल्या आहेत. 661 शाळा अनधिकृत असल्याची माहिती फेब्रुवारी 2025च्या दरम्यान ही निदर्शनास आली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये अशा 186 शाळा या अनधिकृत शाळा आहेत. अध्यक्षमध्ये कोणत्याही एका शाळेचा म्हणजे UID क्रमांकावर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आणि अनधिकृत शाळांचा पेव या ठिकाणी उभा करायचा, अशी सगळी परिस्थिती राज्यामध्ये आहे. अध्यक्षमध्ये माझी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम पासून केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवण्यात येतो. यात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी जबरदस्तीनं जादा शुल्क आकारलं जात आहे. आणि त्यामध्ये गणवेश असेल, पुस्तक साहित्याच्या नावानं पैसे घेऊन सर्रास गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची लूट या ठिकाणी सुरू आहे. यावर निर्बंध करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागेल आणि अशा बोगस शाळा जर महाराष्ट्रात असतील तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे निर्णय घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय, आणि ती कारवाई करावी लागेल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्याला राज्यामध्ये माननीय कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती की आपण हे जे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण बांधला, यामध्ये कृषी म्हणजे 27 नवनगरे कृषी समृद्धी केंद्र त्याला आपण म्हणतो ते उभं करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अध्यक्ष महोदय मूळ जमीन मालकास 1/3 जमीन आणि रोड मोकळ्या जागा आहेत त्या 1/3 आणि उद्योजकांसाठी 1/3 जमीन असा हा प्रस्ताव होता अध्यक्ष महोदय. आणि यावर खूप ही सगळी जमीन ताब्यात घेतली. पण या ठिकाणी काय झालं, आता या समृद्धीमध्ये हे जे कृषी समृद्धी केंद्र आपण उभे करणार होता, 27 केंद्रासाठी जागा हस्तांतरित झाली. त्या महामार्गाचा उपयोग प्रवासासाठी तर झालाच पाहिजे, पण शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा माल उत्पादित माल विक्रीसाठी त्यांना ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. या संदर्भात आपली कुठली भूमिका आपण बजावणार आहात आणि हे कधीपर्यंत या ठिकाणी हे होणार आहे, या संदर्भातली या माहिती अध्यक्ष महोदय उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना आपण निश्चितपणे दिलासा मिळेल अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कांदा निर्यात शुल्काच्या संदर्भात खूप चर्चा झाली, पण आता जे काही आहे जे दर मिळत आहे, खरं म्हणजे खर्चच 1500 रुपये आहे. तुम्ही त्या भागातले आहेत कृषी मंत्री महोदय, तुम्हाला ही सगळी परिस्थिती माहित आहे. 105 लाख टन कांदा अंदाजे उत्पादन आहे आणि जो आता बंपर खरं म्हणजे कांदा उत्पादन झालेला आहे, निर्यात झाली नाही तर पुन्हा भाव पडतील, यावर फार मोठी चर्चा या ठिकाणी भुजबळ साहेबांनी उपस्थित केली. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त सबसिडी दिली जाते, त्यामुळे कांदा तेथे उत्पादन किंमत स्वस्त असते. आपल्याकडे मात्र हा वार्षिक उत्पन्न 6000 रुपये वर 6000 रुपये असून ते बोळवण करण्याचं काम होत आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला या संदर्भात एक चांगली भूमिका स्वीकारावी लागेल आणि कांदा उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आपल्याकडून झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. सोयाबीनचा अजूनही 50% सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे, त्याला दर मिळत नाही आणि त्यामुळं त्यांना अजून अडचणीचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. एक मागणी आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना की जे खरीपाचं धान्य खरेदी झालेलं आहे, 6 महिने झालेत अद्याप त्यांना पैसे मिळाले नाही, लोक प्रतीक्षेत आहेत. धान्य खरेदी झालेत, तुम्ही पर्यंतकडे जरी विषय असला तरी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 1-2च मिनिटांमध्ये शेवटचं संपवतो. तुम्ही मला माहित आहे मला बंधन आहेत, 2 मिनिटांमध्ये संपवतो. आता काय करणार तर सगळं काही विषय 2-3 मिनिटं 2-3 मिनिटांमध्ये अध्यक्ष महोदय मी एक मागणी पुन्हा अध्यक्ष महोदय करतोय. पुण्याच्या रामा फर्टिफ्रेम कंपनीच्या खताचं उत्पादन करण्यासाठी कृषी विभागाकडून जे काही परवाना दिला आहे 2022 मध्ये, याचा दुरुपयोग करून खताऐवजी चक्क माती विकून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम झालंय. माती मिश्रित खत वापरल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास अध्यक्ष महोदय झालेला आहे. म्हणून या सर्व शेतकऱ्यांना आपण ही कंपनीकडून जे काही मदत होईल याला काळ्या यादीमध्ये टाका, त्यांच्यावर FIR करा आणि या कंपनीने IFMS प्रणालीद्वारे खताची विक्री न करता ऑफलाईन जी केली त्यामुळे कारवाईस पात्र आहेत. ही कंपनी अशा प्रमाणे बोगस जर कारवाई करत असेल तर यांच्यावर FIR झाला पाहिजे. पुन्हा अशा प्रकारची फसवणूक होता कामा नये अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय की वनीकरण आणि
वनजीवन यावरील ज्या भांडवली खर्चाच्या संदर्भात तो इथे विषय आहे अध्यक्ष महोदय. अमरावती वनवृत्तात मंत्री महोदय गेले वाटतं हा नाही मी ते म्हणत नाही आहे, त्यांच्या लक्षात आणून द्यायचा फार मोठा गैरप्रकार झालेला एक विषय होता म्हणून त्यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. अमरावती वनीकरण आणि वनजीवन यावरील भांडवली खर्चामध्ये अध्यक्ष महोदय अमरावती वनवृत्तात वडाळी चांदूर रेल्वे परिसरात 2022-23 आणि 23-24 मध्ये कांपा अंतर्गत लिडार योजना, कुरण विकास लागवड रोपण योजना झाली. अध्यक्ष महोदय या ठिकाणी रोपण कामामध्ये या चारही वन परिक्षेत्रामध्ये जवळपास 2,58,18,00,000 रुपये वसूल करावेत असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. हा झालेला गैरप्रकारामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि हे पैसे वसूल करण्याचं काम व्हावं अशी विनंती या निमित्तानं मी करतो आहे. आणि आपण बोलण्याची संधी दिली, बेल अजून वाजवण्यापेक्षा आपले आभार मानतो. वारंवार बेल न वाजवता आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.